मंडळी, सध्या महाराष्ट्रभर निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. सध्या माझ्या बरोबर आहेत रुपाली पाटील ठोंबरे. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनल. नमस्कार. ताई, मला सांगा, 10 दिवसांवरती निवडणूक आहे, किती उत्सुकता आहे तुमची? एकतर निवडणूक लागलेली आहे 7 ते 8 वर्षानंतर, त्यामुळे आमचीच नाही संपूर्ण पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोचली होती. आणि आता निवडणुकीला 10 दिवसच आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निवडणुकीसाठी पहिल्यापासून सज्ज होती, हे मी मागेही सांगितलं. आणि आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं काम, विजन आणि याआधी राष्ट्रवादीचा महापौर पुणे शहराने दिलेला होता. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. 16 तारखेला तुम्हाला कळेल पुणेकरांच्या मनात काय, मतदारांच्या मनात काय ते. ताई, तुम्ही आता जसं उल्लेख केलात, बऱ्याच वर्षानंतर निवडणूक लागली, त्या दरम्यान अनेक कामे सरकारकडून तुरळक प्रमाणे केली गेली, पण त्या कामाने तुम्ही सॅटिस्फाय होता का? म्हणजे तुम्हाला किती समाधान होतं त्या कामात? सरकारकडनं नाही, सरकारमध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप आणि शिंदे शिवसेना आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे मनपाकडनं पुणेकरांना काय मिळालं हा प्रश्न महत्वाचा आहे. तर 2017 नंतर पुणेकरांना काय मिळालं हे 16 जानेवारी 2026 ला लोक सांगतील. कारण का 2017 भाजपचा महापौर झाला, 100 जण नगरसेवक झाले. मग पुणे शहराची प्रगती काय झाली, पुणे शहरातल्या प्रभागावर किती सुविधा मिळाल्या, लोकांना काय मिळालं आहे काय नाही, हे पुणेकर मतदानातनं 15 जानेवारीला दाखवून देतील. ताई, तुम्ही प्रचारादरम्यान डोर टू डोर गेलात, तिथे अनेक लोकांना तुम्ही भेटलात. प्रचारादरम्यान लोकांकडून तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या तुमच्या प्रभागामध्ये? मुळामध्ये लक्षात घ्या, मी प्रभाग 25 शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडई, तसंच प्रभाग 26 गुरुवार पेठ, घोरपडी पेठ आणि समता भूमी या प्रभागातनं आहे. हे प्रभाग आहेत, म्हणजे कसबा मतदारसंघातला जो मतदारसंघ आहे हा पेठ्यांमधला आहे, गुंतागुंतीचा आहे. इथं डेव्हलपमेंट आधीच झालेलं आहे आणि ज्या बिल्डिंग आहेत त्या 40-40, 50-50 वर्षाच्या आहेत. इथे रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न आहेत. आणि मुळामध्ये 4 जणांची फॅमिली असेल तर 4 जणांच्या 4 टू व्हीलर आहेत आणि तो रस्ता छोट्या गल्ल्या असल्यामुळे त्या टू व्हीलर बाहेर पार्क करावे लागतात. याच्यासाठी पुणे मनपाकडनं पार्किंग इमारती उभ्या राहणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर नागरिकांना 24 तास पाणी घरात नळ मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिकची समस्या आहे. असे अनेक प्रश्न जे नागरिकांचे आहेत मनपाच्या दृष्टिकोनातनं, तर त्यांनी ते सांगितलेले आहेत. आणि शेवटी एक लक्षात घ्या, मी काम करत असताना प्रश्न नागरिकांचे उत्तर मात्र रुपाली पाटील ठोंबरे हे अशा पद्धतीने काम केल्यामुळे आम्हाला काही अवघड वाटत नाही. उलट लोकांकडे गेल्यानंतर बरं झालं ताई निवडणूक लागली, आता आमचं मत तुम्हाला, किंवा आम्ही तुमच्याकडं, तुम्ही नसताना कामं घेऊन आलेत ती तुम्ही केली आहेत, मग तुम्हाला असल्यावर दिल्यानंतर तर आमचं अजून टेन्शन कमी होईल, असे प्रतिक्रिया आहेत. ताई, आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक नगर परिषदा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या, जिंकून आल्या होत्या. नगराध्यक्ष बरेच आपले झाले होते आपल्या पक्षाचे. तर पुण्याकडे विशेष दादांचं लक्ष आहे का, अजितदादांचं? निश्चित. पुणे म्हणजे तुम्ही नगर परिषदांना बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आलं होतं. पुण्यावर खास दादांचं लक्ष आणि प्रेम आहे. लक्षात घ्या, दादांवर जे काही जाणीवपूर्वक परवाच्या ह्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री यांनी खासदार मुरली अण्णांनी टीका केली, पण मुरली अण्णांना मला सांगायचं की बाबा, एक वडीलधारी बंधू म्हणून अजितदादा आहेत, कामानी पण मोठे आहेत, अनुभवानी पण मोठे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मैत्रीपूर्व निवडणूक लढवताना टीका करायची नाही असं ठरवलं होतं. जर त्यांनी टीका केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळणार. ताई, मला सांगा, पण प्रचारादरम्यान म्हणजे जे समस्या होता, कुठल्या मूळ समस्याकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलंय, फोकस? पुणे मनपामध्ये मी पुन्हा सांगते, नागरिकांना प्राथमिक ज्या सुविधा असतात, ज्या योजना असतात त्या मिळणं गरजेचं असतात. मग रस्ते असतील, आता गल्लीबोळ असेल, इवन प्रभाग 26 मधला तुम्हाला उदाहरण देते मी. काल तिथं 633 हिरामन जाधव सभागृहामध्ये जी स्लम एरिया आहे तिथे नागरिकांना संडास नाहीयेत.
म्हणजे जिथे गावागावात शौचालयासाठी जो काही केंद्रीय स्टेट राज्याचा निधी दिला जातो, त्या पुणे शहराच्या म्हणजे माझ्या या प्रभाग 25च्या पलीकडच्या रोडला जर शौचालय नसतील तरी किती खेदक घटना आहे. निषेध की त्या 950 कुटुंबांना सकाळी सकाळी आता म्हणजे त्या कामाला जाणाऱ्या महिला आहेत, पुरुष वर्ग आहे, त्यांना सकाळी इकडच्या भागामध्ये शौचालयाला यावं लागतं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या स्लम एरियामध्ये जे काही शौचालय बाथरूम अत्याधुनिक देता येत नाही, तिथल्या नगरसेवकांनी नाही दिलेल्या, मग लोकप्रतिनिधींनी काम कोणतं करायचंय? याच तर बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्यांना पाणी असेल, शौचालय असेल, बाथरूम असेल, किंवा त्यांची गटारीची जी ड्रेनेजची वरची झाकणं आहेत त्यांना ड्रेनेज लाईन देणे, पावसाळी लाईन देणे. पावसाळी लाईन दिल्यामुळे समजा पाऊस पडला अचानकपणे ते पाणी तुंबत नाही, ते पाणी तुंबलं नाही तर ते लोकांच्या घरात जाणार नाही. अशी लोकप्रतिनिधी सक्षमपणे काम करणारी मतदारांनी निवडून दिली पाहिजे, तर त्या अडचणींना त्यांना सामोरे जाता येत सामोरे जाऊ शकणार नाहीत. नाही का निवडणुकीच्या काळात पैसे घ्यायचे, मग पैसे घेतले की मग 5 वर्ष संडासाला बाहेर जायचं, असं ते गणित आहे आणि ते त्यांनी अनुभवलं आहे. ते जर अनुभवायचं नसेल तर पैसे कोणाचे पण घ्या, पण त्या लोकांना मतदान करू नका. मतदान जो उमेदवार तुम्हाला मतदान अशा उमेदवाराला करा की जो सक्षमतेने काम करू शकेल आणि आपल्या प्रभागाचा गाडा, आपला प्रभाग सुसज्ज सुविधेने संपन्न तयार करू शकेल. ताई, अजेंडा घेऊन प्रत्येक जण राजकारणात येतो उतरतो, पण रुपाली पाटील यांचा अजेंडा नेमका काय? माझा अजेंडा आहे, जे प्रश्न जे नागरिकांच्या मतदारांच्या हक्काच्या सरकारच्या योजना आहेत ते त्यांना त्रास न होता मिळाल्या पाहिजेत. त्यांचे जे प्रश्न उपस्थित राहतील त्याला उत्तर बनण्याचं काम रुपाली पाटील ठोंबरे करते. हाच माझा मेन अजेंडा आहे. महिला सुरक्षेवरती आपण कायम बोलत असतो, मात्र आपल्या पुण्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये बघितलं की अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या पुण्यामध्ये महिलांच्या बाबतीत. तर ताई, याच्यामध्ये पुणे हे सुरक्षित आहे. पुण्यामध्ये ज्या महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटना घडल्या, त्या बलात्काराच्या घटना जर त्याची घटना तपासून पाहिल्या तर तिथे कुठे कुठे जे काही त्यांचे संबंध होते, मैत्रीचे संबंध होते, कुठेतरी ते लग्न करणार होते, त्यातून होते. त्याच्यामध्ये तुम्ही महिला असुरक्षित आहेत असं म्हणू शकत नाही. कुठे महिला असुरक्षित आपण म्हणू शकतो की रस्त्याने जाणारी माता माझी माता भगिनी आणि कोणतरी तिरायत आला आणि तिची छेड काढली आणि तिला उचलून नेलं, तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा जेव्हा बलात्कार होत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्याचा चौरंगा करत होते. आत्ताच्या युगातले बलात्कार हे कायद्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं की ओळख असते, मग कुठेतरी त्यांची स्वप्न रंगवलेली असतात आणि मग त्यातनं हे गुन्हे झालेले असतात. त्याच्यामुळे पुणे शहरासाठी जर बघितलं तर कोयता गँग, नवीन तरुण पिढी जी गुन्हेगारीत उतरतीये त्यांच्यावर प्रतिबंध करणे, त्यांच्या कुटुंबाचं त्यांचं समुपदेशन करणे आणि जे खरे गुन्हेगार आहेत ब्रुटल त्या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवणे, यालाच आपण कायदेशीर पद्धतीने किंवा खमके पालकमंत्री म्हणू शकतो आणि ते माननीय अजितदादा आहेत.